आणि आता बातमी आहे उत्तर प्रदेशमधून। उत्तर प्रदेश भाजपमधील कलहात वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। उत्तर प्रदेशमधील 10 विधानसभेच्या जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीनंतर संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशमध्ये मंत्रिमंडळात बदल केले जाण्याची सुद्धा शक्यता आहे। केशव प्रसाद मौर्य यांची मुख्यमंत्री योगींबद्दल नाराजी सुद्धा आहे। त्या सरकारपेक्षा संघटना मोठी आहे, मौर्य यांनी असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची नाराजी ही स्पष्ट झाली होती। त्यामुळे आता उत्तर प्रदेशात काही मंत्रिमंडळ फेरबदल होतात का हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे। आणि विधानसभेच्या 10 जागा जिथे पोटनिवडणुका होणार आहेत तिथे संघटनात्मक बदल होण्याची देखील शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, उत्तर प्रदेशामध्ये आता 2 नेत्यांमध्ये हा वाद चालू असल्याचं दिसून येते। एक म्हणजे केशव प्रसाद मौर्य आणि दुसरे म्हणजे की योगी आदित्यनाथ। आणि या दोघांच्या वादामध्ये कुठेतरी पार्टीला फटका बसू नये याचा विचार सुद्धा केंद्रीय नेतृत्व करत आहे। त्यामुळे दोघांसोबत वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत। मात्र आता येणाऱ्या 10 विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत आणि त्यामुळं दोघांनी एक दिलानं काम करावं असा संदेश जो आहे तो पाठवलेला आहे केंद्रीय नेतृत्वानं। परंतु या पोटनिवडणुका झाल्यानंतर मात्र राज्यामध्ये मोठे फेरबदल, संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाहावं लागेल की योगी आदित्यनाथ, कारण योगी आदित्यनाथच्या विरोधामध्ये थेट रोष जो आहे की तो केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे अंतर्गत सुद्धा चर्चा चाललेली आहे की योगी आदित्यनाथ यांना केंद्रामध्ये तरी पाठवावं किंवा राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावावी अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। परंतु या चर्चा अजूनही पूर्णत्वाकडे गेलेल्या नाहीयेत, कारण या फक्त वेगवेगळ्या चर्चा आहेत। आणि जेव्हा पोटनिवडणूक पूर्ण होतील त्यानंतर मात्र एक महत्वाचं यूपी मध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एक गट कुठेतरी सक्रिय झालेला आहे की योगी आदित्यनाथ यांना हटवा, कारण ठाकूर आणि ओबीसी यांच्यामधला वाद जो आहे तो वाढत चाललेला आहे। त्यामुळे आता केंद्रीय नेतृत्व थोडे दिवस थांबणार आहे आणि पोटनिवडणुकीनंतर मोठे फेरबदल आपल्याला पाहायला मिळतील यूपीमध्ये। नक्कीच, त्यामुळे सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या संदर्भात आता काय निर्णय घेतला जातो भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाकडनं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम।